जय शिवराय बाबा. 2026मध्ये हा रोड मॅप फॉलो कर. नवीन रोड मॅप तुझ्यासाठी घेऊन आलो आहे आणि खूप रिसर्च करून हा व्हिडिओ मी बनवतोय. जेणेकरून तुला प्रत्येक स्टेप कळली पाहिजे, स्टेज कळली पाहिजे, कुठून कसं सुरू करायचं आणि एंड गोड कसा करायचा. तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे, याच्यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. तू सुरुवात करतोय ना, गोड होण्यासाठी सुरुवात कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुला सांगेल. आणि मी जो रोडमॅप शेअर करतोय तो असेल फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटसाठी. सर, जावाचा रोडमॅप सांगताय? जावाला मार्केटमध्ये डिमांड आहे का? तू एकदा गुगल कर, नाही चॅट जीपीटी कर. स्टील लॉट्स ऑफ जॉब्स आर अवेलेबल फॉर द जावा. ओके, असं नाही की एआयमुळे पायथनला जॉब्स वाढतील किंवा जावाचे कमी होतील. अजिबात नाही. दोन्ही प्रोग्राम लँग्वेज लेवलला आहेत भाऊ. त्यामुळे जावाचा रोडमॅप फॉलो कर आणि तुझा आय टी जॉब 6 महिन्यामध्ये मोठीत कर, फिक्स कर. एक रोडमॅपची सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर हे मनामध्ये फिक्स कर भाऊ, की भाई तुला 6 महिन्याच्या वर ड्युरेशन नाही लावायचं आहे. 6 महिन्याचा जॉब घ्यायचा आहे, हे मनाशी गाठ बांधून ठेव. जेव्हा आपलं टार्गेट फिक्स असतं ना, आपण त्या टार्गेटच्या दिशेने धावत असतो. ओके, पळत असतो की भाई पाहिजेच मला. नाहीतर आपल्या मनात जर असेल ना, की भाई कधी पण जॉब मला भेटला तर चालेल, मी एवढं काही लोड नाही, असं नाही. 6 महिने म्हणजे 6 महिने. ठीक आहे. त्यामुळं फिक्स केलं 6 महिने, त्याच्या वर बी नाही आणि खाली बी नाही, काहीच नाही. ओके. सुरुवात करत असताना कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज चूज कर. ओके, मग तू सी पासून सुरू करायचे, सी पासून सुरू कर. तुला जर वाटलं पायथन पासून सुरू करायचे, सुरू करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. जावा शिकण्यासाठी सी शिक, सी प्लस प्लस शिक किंवा पायथन शिक. तिन्हीपैकी एक जरी प्रोग्राम लँग्वेज आली ना, यू कॅन स्टार्ट विथ जावा. पण सर, जर मला सी पण येत नसेल, सी प्लस प्लस येत नसेल, पायथन येत नसेल, डायरेक्ट जावा जर करायचा असेल तर करू शकतो. सर, माझं बॅकग्राऊंड मॅटर करेल का? मी आय टी बॅकग्राऊंडचा आहे किंवा नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे माझं, कॉमर्स आहे, बी-कॉम आहे, काही असू दे. कुठलेही बॅकग्राऊंड असू द्या मित्रांनो, यू कॅन स्टार्ट विथ द जावा. फक्त बॅकग्राऊंड जर नॉन आय टी असेल ना, बेटर आहे की तुम्ही सी, सी प्लस प्लस करून मग जावाकडे या. कारण तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं माईट बी डिफिकल्ट जाईल जर जावा डिरेक्ट केलं तर. ओके, त्यामुळे सी करा, सी प्लस प्लस करा, मग जावाकडे या. नॉन आय टीवाले, आय टीवाले डायरेक्ट जावा जरी केलं ना, काहीच होत नाही बाबा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक गोष्ट, कुणीही जावा शिकू शकतो. ओके, फक्त एक काय म्हणतो आपण, जिद्द पाहिजे शिकण्याची, अभ्यास करण्याची तळमळ पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. भाई प्रामाणिकपणे प्रयत्न केले ना, देवाला सुद्धा बघावं लागतं यार. देव सुद्धा म्हणतो यार, ह्याच्या डोक्यात कॉन्सेप्ट टाकून टाक. ओके, सगळं जमतंय, फक्त जिद्द पाहिजे. लक्षात ठेवा, आय टी नॉन आय टी हे फक्त निमित्त आहे, कोणीही शिकू शकतो, हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण मी असे खूप सारे स्टुडंट्स बघितले जे नॉन आय टीमधून आय टीमध्ये आले यार. आधी नॉन आय टी होते, त्यांना माहीत नव्हतं भाई काय प्रोग्रामिंग, काय कोड, काय कॉम्प्युटर, काय लॅपटॉप, काहीच माहीत नाही. बट दे स्टील लाईक बिग गोल्स, बिग ड्रीम्स इन हिज माइंड, इन हर माइंड्स. सो दॅट्स वाय दे आर नाऊ केम इन टू द आय टी अँड शायनिंग इन द वर्ल्ड. ओके, त्यामुळं तुम्ही सुद्धा येऊ शकता. डोंट वरी अबाउट इट. ओके, सुरुवात करा. प्रोग्रामिंग हळूहळू समजून घ्या. प्रत्येक कोडला प्रोग्राम करत असताना कॉपी पेस्ट अजिबात नाही करायचं. प्रत्येक लाईन समजून घ्यायची. तुम्ही सिंपल इंटिजर इक्वल टू 10 जरी लिहित असाल ना, ट्राय टू अंडरस्टँड वाय एम टेकिंग इंटिजर, वाय एम टेकिंग ए व्हॅरिएबल, वाय एम असाइन द व्हॅल्यू 10. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. सेमीकोलनपासून कर्ली ब्रॅकेट का यूज करताय. जेव्हा तुम्ही कोडला या पद्धतीने समजता ना, तेव्हा कोडिंग अवघड जात नाही. ओके, कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेतली, येते लक्षात. त्यामुळे कोड समजून घ्या. हळूहळू 5 लाईनचा कोड करा, 10 लाईनचा कोड करा, वाढवा त्याला, 15 लाईनचा करा, 20 लाईनचा. दररोज ट्राय करा 10, 15, 20 कोड लिहिण्याचा. ओके, दररोज 2-3 तास प्रॅक्टिस करण्याचा. भाई, तुम्ही जर हा सराव केला ना, मी जे सांगतो ते फॉलो केलं ना, 6 महिन्यानंतर तुम्ही कुठं असाल यू कॅन नॉट इमॅजिन यार. म्हणजे बदलून जाल, तुम्ही बदलून जाल. ओके, तुम्हाला असं वाटेल की यार नक्कीच मी प्रयत्न केले आणि प्रयत्नाचे मला फळ पण भेटले. भेटणार यार, प्रयत्न करण्याला फळ भेटतात बरं का, लक्षात ठेवा. जो प्रयत्न करतो ना, त्याला नक्कीच एक दिवस फळ भेटतात. एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्की भेटतात. ओके, मग सी, सी प्लस प्लस आणि मग जावा स्टार्ट करा. जावामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला शिकायचं कोर जावा. ओके, जे की जावाचा बेस आहे. कोर जावा नंतर यू हॅव टू लर्न ॲडव्हान्स जावा. कोर जावा शिकत असताना त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स बनवण्याचा प्रयत्न करा. फक्त उगाच थेरॉटिकल कॉन्सेप्ट शिकून जाऊ नका. खूप सारी पोरं असं करतात. थेरॉटिकल कॉन्सेप्ट समजतात आणि जातात इंटरव्ह्यूमध्ये, म्हणतात या आय नो जेडीकेचे रिजेव्ह, आय नो ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट. बट त्यांना जेव्हा क्वेश्चन विचारले जातात ना, कसले क्वेश्चन, कसले क्वेश्चन,
की लाईक वाय टू यूज JDK, और व्हॉट इज द लाईक पर्पज ऑफ JDK, इफ देर इज नो JDK इन जावा व्हॉट विल हॅपन. असे सिनारिओ बेस्ड क्वेश्चन विचारले की भाई त्यांची बत्ती गुल होती, अरे हे तर मी अभ्यासच केला नाही. सो सिनारिओ बेस्ड क्वेश्चनसाठी रेडी राहा. तुम्हाला क्वेश्चन असे असे पण विचारू शकले जातील की लाईक तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हते, की अरे वाय टू यूज कन्स्ट्रक्टर. अरे कन्स्ट्रक्टर यूज होतो, का होतो आता याचं तुम्ही प्रिपेअर नाही करत, पण ज्यावेळेस तुम्ही डेप्थमध्ये जाता त्या कॉन्सेप्टच्या, भाई व्हॉट वाय सगळंच येतंय. का आणि काय दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत लक्षात ठेवा प्रत्येक कॉन्सेप्टच्या. वाय ॲब्स्ट्रॅक्शन, वाय एन्कॅप्सुलेशन, वाय स्ट्रिंग, वाय ॲरे, वाय कलेक्शन, असे क्वेश्चन येतील. सो बी रेडी फॉर दॅट. ओके. प्रोजेक्ट्स बनवा खूप सारे, जेणेकरून तुम्हाला त्या कॉन्सेप्टचं इम्प्लिमेंटेशन समजेल. कोर जावामध्ये सुद्धा, ॲडव्हान्स जावामध्ये सेम ही गोष्ट फॉलो करायची. ॲडव्हान्स जावामध्ये खूप साऱ्या गोष्टी ट्राय टू लर्न गाईज. मग ते मल्टी थ्रेडिंगपासून JSP सर्वलेट, हायबरनेट, GDBC, मेवेन असेल, गिटहब असेल, पोस्टमॅन असेल, जावाचे फीचर्स असतील, ट्राय करा या गोष्टी शिकण्याचा. ॲडव्हान्स जावा एकदम फिट करा, प्रोजेक्ट्स बनवा, अँड देन यू कॅन गो फॉर द स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. ओके, जो की खूप भारी फ्रेमवर्क आहे आणि शिकलाच पाहिजे प्रत्येकाने. 2026मध्ये तर भाई त्याची डिमांड पीक लेवलला आहे. स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिसेसवरती जास्त तुमचा फोकस पाहिजे. स्प्रिंग डेटा JPA झालं, सिक्युरिटी झालं, रेस्ट झालं, MVC झालं, या मॉड्यूलवरती तुमचा जास्त फोकस पाहिजे. खूप सारे प्रोजेक्ट्स तुम्ही याच्यामध्ये बनवलेले पाहिजे. आता प्रोजेक्ट्स बनवत असताना रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्सला हात घाला. ओके, जसं की कॉमर्स ॲप्लिकेशन असेल, देन देर इज समथिंग बँकिंग ॲप्लिकेशन असेल, असं एखादं ॲप्लिकेशन असेल जे आपले रिअल वर्ल्डमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. ओके, असे ॲप्लिकेशन्स बनवा, जेणेकरून इंटरव्ह्यूला पण वाटलं पाहिजे की यार थिंकिंग लाईक ऑफ दॅट स्टुडंट इज प्रेझेंट इन द रिअल वर्ल्ड अँड इट इज लाईक रिस्पॉन्सिबल टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. त्यामुळे अशा थिंकिंगचे प्रोजेक्ट जर असतील ना, तर डेफिनेटली ते फायदेशीर असतील. ओके, देन यू कॅन गो फॉर द फ्रंट एंड ऑल्सो. फ्रंट एंड पण शिकून घ्या, बिकॉज यू आर द फुल स्टॅक जावा डेव्हलपर. ओके, फ्रंट एंडमध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप करा, रिॲक्ट करा. ओके, अँग्युलर आणि रिॲक्टमधलं एक जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये पण बिल्ड करा खूप सारे प्रोजेक्ट्स. फ्रंट एंड इज सिम्पल गाईज ॲज कम्पेअर टू बॅक एंड. सो फ्रंट एंड पण शिकून घ्या. डेटाबेसमध्ये SQL, MySQL सारखा डेटाबेस शिकून घ्या. ओके, परफेक्ट करून घ्या. ओके, SQL असेल, खूप सारे त्यातले कॉन्सेप्ट्स असतील, आणि सगळ्यात शेवटी एक 2-3 मेजर प्रोजेक्ट तुमच्याकडे पाहिजे, जे तुमच्या तुम्ही रिझ्यूममध्ये ॲड करा. मग ते स्प्रिंग बूट, अँग्युलरवरती असतील, डेटाबेसमध्ये MySQLवरती असतील, बॅकएंडला स्प्रिंग बूट, फ्रंट एंडला अँग्युलर ऑर रिॲक्ट. जेणेकरून मेजर प्रोजेक्ट जो तुमचा दिसेल ना, त्याच्यामध्ये सिक्युरिटी ॲड केलेली असावी, JWT सिक्युरिटी असावी, ॲडव्हान्स लेवलच्या, आणि एखादा प्रोजेक्ट डिप्लॉय केलेला असावा. ओके, फ्री खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरती डिप्लॉय करा आणि रिझ्यूममध्ये टाका. आय हॅव क्रिएटेड प्रोजेक्ट अँड ऑल्सो डिप्लॉयड ऑन दॅट पर्टिक्युलर डोमेन, आणि तुम्ही त्याची लिंक तुमच्या रिझ्यूममध्ये टाका. तो बघेल यार, अँड लाईक त्याला वाटेल यस की बाबा हाय स्टुडंट कुठंतरी परफेक्ट आहे. ओके, देन लिंक्डइनवरती दररोज ॲक्टिव्ह राहा, दररोज पोस्ट करत राहा, दररोज तुमचा कोड अपलोड करत राहा, असाइनमेंट्स अपलोड करत राहा, जेणेकरून लिंक्डइन थ्रू तुम्हाला खूप सारे मॅसेजेस येतील, यार वी आर लुकिंग फॉर यू. वाय? बिकॉज यू आर फिट फॉर आवर ऑर्गनायझेशन, असा मेसेज नक्कीच तुम्हाला येईल. ओके, तुम्हाला कुठं शोधायची पण गरज पडणार नाही, जर तुम्ही या लेवलचं प्रिपरेशन तुमचं असेल. हे लेवल कळते तुम्हाला, ह्या लेवलचं प्रिपरेशन करा. दिवसात 4, 5, 6 तास अभ्यास करायची जिद्द ठेवा. मला नाही वाटत 6 महिन्यामध्ये की तुम्ही जॉब नाही घेऊ शकणार. मग तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमध्ये याल. ओके, आणि एक गोष्ट मित्रांनो या सगळ्यामध्ये सांगायची मला, ती म्हणजे AI. AIला अजिबात विसरू नका, कारण AIला सोबत घेऊन या सगळ्या गोष्टी कराल तर खूप बेटर राहील. मार्केटमध्ये AI बूम करतो, यू नो राईट. त्यामुळे तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा AIची जागा फिक्स ठेवा. ओके, असं नाही की सर लईच AIला बघितलं पाहिजे का, नाही आहे. आणखीन AI मार्केटमध्ये हळूहळू येईल, पण ट्राय टू यूज द AI टूल्स. मग कोपायलट असेल, ChatGPT असेल, ओके, क्लाउड असेल, हे टूल्स आहेत ना, तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये यूज करा. यांच्या रेस्ट रिक्वेस्टला रिक्वेस्ट पाठवा तुमच्या प्रोजेक्टमधून, म्हणजे त्यांना यूज करणं, स्प्रिंग AI नावाचा मॉड्यूल अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून AI तुमच्या प्रोजेक्टमध्ये दिसेल इंटरव्ह्यूवरला. तो म्हणलो ओके यू आर अवेअर अबाउट AI ऑल्सो. ओके, बस बस यार, आणखीन काय काय करता. ओके, 6 महिन्यामध्ये एवढं पॉसिबल आहे. ठीक आहे, केलं तर पॉसिबल आहे, नाही केलं तर काहीच पॉसिबल नाही. ओके, सो डू युअर बेस्ट गाईज, अँड 6 महिन्यानंतर या. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खाली आहे, कमेंट करा, आत्ताच कमेंट करा, मीट आफ्टर 6 मंथ. ओके, हे जर तुम्ही केलं
6 महिन्यानंतर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल, पण रोड मॅपवाला नाही, सक्सेसवाला. थँक यू.